आज आपण जाणार आहोत पोखरबाव गणपती बघायला. नंतर आपण तिथून कुणकेश्वरचं दर्शन घेणार आहोत आणि नंतर जेवून मग संध्याकाळी आपण देवगड समुद्र किनारा पाहायला जाणार आहोत. हाय, नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळी वाजले किती आता? 10 वाजले. 10 वाजले. 10 वाजता आम्ही निघालोय. विशाल मी सांगितलं आज कुठं कुठं जायचं आहे ते. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदरचं तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ मात्र स्किप करू नका, पूर्ण बघा. विशाल, विजय, दत्ता, दिनेश भाई. तर मित्रांनो, जाऊया आता आपलं सध्या देवगडमधून 2 बाईक अरेंज केलेल्या आहेत. तिथून मग आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन करू जाऊया. मग परिसर एकदम मस्त शांत आहे. कोकणातली मंदिर मस्त छान सुंदर मस्त मंदिर. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. वातावरण शांत आहे. बघा या साईडला बघा केलीची झाडं आहे. मस्त छोटंसं मंदिर आहे. जुन्या टाईपचं मंदिर आहे मित्रांनो, सुंदर. पहिलं दर्शन आपण घेतलं आहे कुलदैवतेंचं आहे त्यांच्या. सावंत परिवार या आतमध्ये एंट्री केली आपण गावातून थोडंसं आणि इथून आपण थोडा वरती जाणार आहोत. तिथं एस टी येतात. एस टी करून आपण देवगडला जाणार. देवगडवरून बाईक घेऊन गणपती बाप्पांच्या दर्शनाला. बॅग विसरली माझी, सर्व गेले पुढं, बॅग तिथंच राहिली. चला जाऊया. देवगडचा हापूस आंब्याची कलम फेमस देवगडचा हापूस आंबा आहे मित्रांनो. ही कलम बघा, फवारणी चालू आहे. वरती बस स्टॉप आहे एस टीचा. आम्ही त्यांच्या गावातून बीरवाडीतून ते चालत आलो. सर्व थकले. देवगडचा हापूस आंबा. शॉर्टकट चढून आलो. आंब्यांची झाडं आहेत ना, तिथून वरती फक्त थोडंसं शॉर्टकट आहे पण चढाव आहे. तो चढाव चढून आलो आहे. दम लागले, ते पण थकलेत. काय सोडा नाही पोडा, पूर्ण थकलेत. किती मिनटं सांगितलेले? 15 मिनिटं सांगितले. पाऊण तास बरोबर चालवलंय आपल्याला. पाऊण तास. गावाल्याने ही गावाला मुंबईकरांची अशी फसवणूक करतात. बीरवाडीतला माणूस आहे, नाव बीरवाडी. मारणार रे पाहिजे आपल्याला. हे वाक्य बोलल्याशिवाय ह्याला सबस्क्राईब करायचं नाही. बघ, माझ्या घरातले 4 मेंबर, याच्या घरातले 2 तरी असतील. जर असेल तर मी आणखीन 10 लोकांना फॉरवर्ड करेन. इथून कसं आहे ना, इथून आता ह्याची एस टी महामंडळ येईल तेव्हा 10 किलोमीटर देवगड देवगड 10 किलोमीटर एस टी. वेळेत मिळाली तर लवकर, नाही तर मग 1-1.5 वाजता. आपण 2 बाईक्स भाड्याने घेतल्यात. एक बाईकचे 700 रुपये. 2 दिवसासाठी आम्ही 2800 रुपये दिलेत त्यांना. 2 दिवस यूज करणार आहे. तर आज आम्ही 2 बाईकवरून फिरणार आहोत या आणि तुमच्या पण ब्लॉग आपण घेऊन येणार आहोत. काही पहिलं दर्शन आपल्या गणपती बाप्पांचं.
आपल्या एकाच दिवसात सगळं होईल. शांती मिळून द्या जे काय त्यांच्या पुढे तू मनोकामना असतील ते कोण करू लागल्यावर नुकडे भरकत थोडे आशीर्वाद पूर्ण दिला भेटीचा कोण पाहून करून गाडी मारण्यासाठी प्रवास आहे संभाळ करून कुटुंबाची दाखवाले. मित्रांनो, आत्ता आपण गणपती बाप्पांचं दर्शन जे घेतले ना ते दाभोळे गावातील प्रसिद्ध श्री गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तिथे येऊन आपण दर्शन घेतो. मस्त समाधान वाटले. सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखर बाबा असं गणपती बाप्पा प्रसिद्ध आहे दाभोळेमध्ये. तर आलात दाभोळेला खाली एक फॅक्टरी आहे. मासे बघा. मला वाटलं काय अच्छा अच्छा ठीक आहे चालेल. चल मग दाभोळे दाभोळे गणपती स्थान आहे. भारी पाहायला बघ किती असे बांधले ना त्याच्या आपल्याला एंट्री नाही. त्या साईडला या साईडला एंट्री नाही. आता इकडे चल नाश्ता जास्त आहे. फोटोग्राफर फोटोग्राफर फॉर वेडिंग
मस्त सुंदर मित्रांनो, एकदम मस्त भारी वाटलं. एकदम नवीन बघायला भेटलं काहीतरी कोकणात. असे छोटे छोटे मासे आहेत ना, ते पाण्यात पाय ठेवले ना का असे एकदम पायाला चिपकतात. मस्त वाटतं, एकदम मशाज केल्यासारखं वाटतं. एकदम पायानं गुदगुदल्या होतात. पायाचा मसाज बघा कसं करतात. हाताला नाही येत ते. काय चालू आहे? मासे काय करतात पाय? हे मसाज करतात आपल्या पायांना. आपल्या पायाला जी डेड स्किन असते किंवा जो मळ लागलेला असतो, चिकटलेला असतो म्हणून ते मासे खातात आणि याच्यामुळे आपला स्ट्रेससुद्धा कमी होतो. त्यामुळे सर्वांनी आवश्यक बघा हा व्हिडिओ. कोकरबाव गणपती मंदिर आहे, मंदिर दाभोळ आहे ते, देवगडमधील दाभोळ ठिकाणी हे आहे. बाप्पांचं मंदिर आणि खाली पाणी पाणी आहे, तिथून मासे करतात. आणि तुम्ही पण या, आवर्जून या. कोकणात जर आलात दाभोळला, कोकरबाव गणपती मंदिर, गणपती मंदिर दाभोळ देवगडमध्ये. मित्रांनो, देवगडमध्ये आला तर नक्की भेट द्या गणपती बाप्पांना. दर्शन पण घ्या, हे मशाल पण द्या, फ्रीमध्ये आहे. खूप शांत प्लेस आहे. वातावरण एकदम सुंदर, मन प्रसन्न होतं, कोणतंच टेन्शन राहत नाही. तर मित्रांनो, आपलं दापोलचं गणपती बाप्पांचं दर्शन झालं. आता आपलं दुसरं आहे कुणकेश्वर मंदिर, शंकराचं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध असलेलं, तर तिथं जाणार आपण दर्शनासाठी मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप करून जायला पण त्यांना पर्याय नाही. राहतात ना बाहेर. काय हे पुढे घे.
बाहेरून हा बीच. देवगडमध्ये रापण महोत्सव साजरा केला जातो ना, ते ह्याच बीचवर साजरा केला जातो. कुणकेश्वर बीच आहे हा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे कुणकेश्वर क्षेत्र आहे. त्याला दक्षिण काशी असं संबोधलं जातं, त्यामुळे सर्वांनी ते आवश्यक आहे. देवगड असं वाटतंय, कसं वाटतंय? एकदम मस्त फ्रेश एकदम. विजय काय अजून खाली उतरला नाही, एकदम आतमध्ये जावे. सुंदर. मित्रांनो, तुम्हाला मंदिराचा पूर्ण परिसर दाखवतो. मंदिराच्या बरोबर लेफ्ट साईडला हे मंदिर आहे. एकदम सुंदर असं बांधकाम मंदिराचं. रोखी बघा. पाटी मंदिर, बीच. मनीषला व्हिडिओ कॉल भेटलंय काय? कुठं आहे? माकड वगैरे नाही ना काय? नाही, जीव आहे तो पण. तो हाय जीव जे रे पण तेच करायचं. कुठं आहे? हां हां. ह्या कोंडेला असतात ना, चिंबोरी वगैरे असतात. एखादा भेटला ना, काय? हा जिवंत आहे रे, हा? जिवंत आहे. हा. हे काय आहे ते? कुठे जीव आहे ते? हे जेलीफिश सारखं आहे. जेलीफिश सारखेच आहे. हा नाही, आणि हे चिकटले ते दगडे तेच. आणि हे फुलं आहेत ती, हा, ही फुलं आहेत ती आपण ते पाण्यात फुलं नाही, ते प्रवाळ असतो ना, म्हणजे त्याला आपण काय विसर्जन केलेलं. घेत आहेत ना मूर्त. विसर्जन केलेलं आहे. कुठे विसर्जन? इकडं असं कुठंतरी बाहेर ठेवू. गणपती विसर्जन केलेलं आम्हाला भेटलेलं आहे, तिकडेच आहे छोटा गणपती. विजय, हा, हे घे विसर्जन कर ना. मेलेला आहे. मित्रांनो, आता मी निघतोय, देवगडला जातो. थोडं जेवण वगैरे मस्त, त्याच्यानंतर दुसऱ्या स्पॉटला जाणार आहोत. आलं गाडीला.
मस्त आहे, मस्त बीच आहे, सुंदर वाळू आहे बघा, एकदम सफेद वाळू आहे इथे या बीचवरती. मागे बसले ना टेन्शन. ती घेऊन यायचं ना. इथे माझ्या काय ओळखीचे ते माहिती नाही, मला आयडिया नाही. माहिती असलं पाहिजे नाही. जेवायला सुंदर पवन चक्क्या मित्रांनो देवगडमध्ये. खूप उंच आहे. पंख्याला झुले बांधले पाहिजे. वीज निर्मिती स्पॉट लय भारी आहे ना. आणि आपल्याला तिथे जायचं, तिथे आंघोळ, पण इथून नाही जायचं, उतरून जायचं. तो स्पॉट आहे काय तिथे कुठे? तो होते हां हां चौकोनात हां. ते स्टेजवर. चालवतो. मित्रांनो जेवलो वगैरे मस्त. आपण आलो देवगडमध्ये, पवनचक्की बघितली मस्त. खाली जाऊन थोडंसं समोर बीच आहे, देवगड बीच, आणि रोपवे पण आहे. फिरण्यासारखं खूप आहे मित्रांनो देवगडमध्ये. गाडी मध्येच उतरली. लक्ष नाही देत. भावांनो आपण देवगड बीचकडे जात आहोत. आजच्या दिवसाचा खास पॉईंट देवगड बीच. मग आम्ही जाणार घरी. हे आहे देवगड जेटी. इथे माशांचा लिलाव होतो. असू दे मालक साहेब, ये मागे ये, वर ये. आता बीचवर आहे, आता चाललो आलो आयलो. आताच नाही आपण देवगडची बीचची आयलो. देवगड बीच इलो. आणि देवगड बीचवर देवगड बीचवर पोचलेलो आहोत. आता थोडंसं एन्जॉय करणार इथं मस्तपैकी. कपडा वगैरे चेंजिंग करून देवगड बीचचा आनंद घेणार आम्ही मित्रांनो. चला बीचवर पोचलोय मस्त एकदम.
पाठी सूर्यास्त होते ते बघू शकता आपले मित्र कसे एन्जॉय करत आहेत. एक पाठी कपडे चेंज करते अजून. हा देवगड बीच आहे मित्रांनो. यात आपला मित्र परिवार बघा. खूप एन्जॉय केला आम्ही दिवसभर. आज सकाळी उठलो, नाश्ता केला, त्याच्यानंतर आम्ही गेलो गणपती बाप्पांचं दर्शन, कुणकेश्वर, तो बीच बघितला. त्याच्यानंतर देवगडमध्ये आलो. देवगडमध्ये आल्याच्यानंतर जरा जेवण केलं. पवनचक्की बघितली आपण, ती वरती पवनचक्की वगैरे बघून आलो मित्रांनो. आणि आता आलो देवगड बीचवर. थोडं एन्जॉय करणार आहे इथं. नंतर थोडा ब्लॉग करू आपण. हे बघा मित्र तिकडं पाण्यात एन्जॉय करतात आणि मी तिथं ब्लॉग बनवतो आहे. मला दत्ता कायच होते तिकडं. आप बी खाए, आपल्या पोरांना पण द्या. सकाळ संध्याकाळ विटॅमिन बी युक्त. 20 रुपयाला एक. तर मित्रांनो मस्त एन्जॉय केला आज. दत्ताचं मन नाही भरला अजून वाटतं. सात वाजले. मी बीचवरून आलो आता. चहा पिते. तर मित्रांनो आज भरपूर फिरलो. सकाळी उठलो, नाश्ता केला, त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन, त्याच्यानंतर कुणकेश्वराचं दर्शन, त्याच्यानंतर आम्ही गेलो देवगड बीचला. देवगड बीचला मस्त असं एन्जॉय केलं सर. भिजलो वगैरे पाण्यातून, आंघोळ केली. आता निघालो घरी जाण्यासाठी. आता इथे चहासाठी थांबलो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. देवगडमधलं फेमस वडापाव सेंटर रमानी वडापाव.